हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ऊर्जाने चक्क त्या मंग्याच्या सनसनीत थोबाडीत मारली आहे. ज्या मंग्याने ऊर्जा आणि शौर्य या दोघांचं नातं तोडलं होतं. शौर्याचं सत्य ऊर्जाला सांगितलं होतं, ज्यामुळे ऊर्जा शौर्यावर खूप चिडली होती आणि ऊर्जाने शौर्याशी सगळे संबंध तोडले होते. आणि मग तोच मंग्या ऊर्जाला जाब विचारायला आला, ऊर्जा तुला लाज नाही का वाटत? शौर्याने तुझा इतका मोठा विश्वासघात केला तरीसुद्धा तू त्याच्यासाठी इतकी काळजी करतेय. तुझे डोळे त्याच्या श्रीमंतीने दिपले आहेत, त्याच्या श्रीमंतीला तू भुललीये असं मंग्या ऊर्जाला म्हणाला. ऊर्जा खूप चिडली आणि या मंग्याचं सनसनीत मुस्काटच फोडलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जाला कुमुदिनी आजीचा कॉल येतो. ऊर्जा उत्साहाने त्यांचा फोन उचलते आणि म्हणते, बोला ना कुमुदिनी मॅडम, शौर्य कसा आहे? तर आजी म्हणते, सांगेल, पण फक्त एका अटीवर. तू मला कुमुदिनी मॅडम नाही तर आजी म्हणायचं. ऊर्जाला काय बोलावं ते कळतच नाही, कारण ऊर्जाला आता शौर्य किंवा कुमुदिनीशी कोणतेही पर्सनल नातं ठेवायचं नसतं. कुमुदिनी विचारते, काय झालं ऊर्जा? तुझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या बाहेर येत आहे, उगाच तू त्यांना का अडवतीयेस, का थांबवतीयेस? ऊर्जा विचारते, आजी शौर्य कसा आहे? आजी सांगते, तो बरा आहे आता, तो लवकरच बरा होईल. पण तुझ्या मनात काय चाललंय ना ते मला चांगलंच माहिती आहे. तुला त्याला भेटायचं आहे, पण मी तुला येथे त्याला भेटायलाही बोलू शकत नाही. त्यापेक्षा तू त्याला कॉल कर, त्याच्याशी फोनवर बोल. तर ऊर्जा म्हणते, नाही आजी, मला त्याची गरज नाही वाटत. तर आजी म्हणते, असं कसं? तुलाही त्याची गरज वाटते आणि शौर्यलासुद्धा त्याची गरज आहे. हवं तर तू माझ्या फोनवर फोन कर, मी त्याला फोन देईल आणि मग तुम्ही बोला. पण ऊर्जाच्या मनात चलबिचल सुरू असते. शौर्याचं लग्न ठरलंय, आता शौर्यावर माझा कोणताच हक्क नाही आहे अशी तिची मनस्थिती असते. आणि ती म्हणते, आजी पण आजी तिला समजावून सांगते, ऊर्जा मलाही माहिती आहे तुझं शौर्यावर खूप प्रेम आहे आणि उगाचच तुझ्या भावनांना लपून ठेवू नकोस, असं वागू नकोस ज्यामुळे तुलाही त्रास होईल आणि शौर्यालाही त्रास होईल. सगळं काही ठीक होईल, काळजी करू नकोस. ऊर्जा म्हणते, हो आजी, मी शौर्याला फोन करेल. आणि ती फोन कट करते. आजीलाही बरं वाटतं की या दोघांमध्ये आता लवकरच सगळं सुरळीत होईल. पण ऊर्जा मात्र खूप टेन्शनमध्ये येते आणि विचार करते, माझ्याबरोबर हे सगळं काय घडतंय? मी असा विचार का करतीये? मला शौर्याशी बोलायचं नाहीये. मला हे कळून चुकलंय की माझ्या आणि शौर्याच्या नात्याला पुढे काहीच भविष्य नाहीये. त्याचं लग्न ठरलंय तरीसुद्धा मी शौर्याकडे का ओढली जातीये? मी ठरवलं होतं की मला शौर्याशी बोलायचं नाही, तरीसुद्धा कुमुदिनी मॅडमचा कॉल आल्यावर मी एवढी उत्साहात का आले? मी फोन का उचलला? माझ्या मनात सतत शौर्याचाच विचार का आहे? मी आता काय करू? हाच प्रश्न ऊर्जाला पडतो. ऊर्जाच्या डोळ्यात पाणी येतं. ऊर्जा आपले डोळे पुसते आणि विचार करते, आता यावर एकच मार्ग, आणि तो म्हणजे स्वतःला कामात गुंतवून घेणं. मी स्वतःला कामात जेवढी गुंतवून घेईल तेवढीच मला शौर्याच्या आठवणीतून मुक्तता मिळेल. असा विचार करून ऊर्जा लगेचच खत्री सरांना कॉल करते आणि म्हणते, सर मला तुम्हाला आत्ता भेटायचं आहे. खत्री सर सांगतात, मी कानपूरला चाललो आहे. ऊर्जा म्हणते, थांबा सर, मला तुम्हाला भेटायचंच आहे, मी आत्ता पोहोचते. ऊर्जा फोन कट करते आणि तिच्या बाबांचा काळा कोट घालते. म्हणजे शौर्याच्या प्रेमातून, त्याच्या आठवणीतून बाहेर जाण्यासाठी ऊर्जाकडे एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे स्वतःला कामात गुंतून घेणं, स्वतःच्या केसचा विचार करणं. आणि ऊर्जा याचाच विचार करत असते. आणि इकडे आमदार शिर्के आपल्या घरी असतो. तेवढ्यात अर्पिता घरी पोहोचते. शौर्याचं सत्य कळाल्यामुळे अर्पिता खूप दुःखी असते, नाराज असते आणि आमदार शिर्केशी काही न बोलता ती आपल्या रूममध्ये जाऊ लागते. आमदार शिर्के तिला थांबवतो आणि विचारतो, काय गं अर्पिता, एवढ्या लवकर तू घरी आलीस? मला असं वाटलं होतं की संध्याकाळपर्यंत तेथेच थांबशील. काय झालं? भेटला का शौर्य? कसा आहे शौर्य? तर अर्पिता सांगते, बरा असेल. आमदार शिर्केला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, बरा असेल म्हणजे तू त्याला भेटली नाही का? तर अर्पिता सांगते, नाही भेटले. आमदार शिर्के विचारतो, तू तर शौर्यला भेटायलाच गेली होतीस, मग का नाही भेटली? अर्पिता ही कसेबसे तिचे अश्रू रोखते आणि म्हणते, बाबा, शौर्य हा गोळ्या घेऊन झोपला होता, त्यामुळे मी त्याला काही भेटले नाही. अर्पिता जाऊ लागते, पण आमदार शिर्केला संशय येतो की अर्पिताचं काहीतरी बिनसलंय, नाहीतर अर्पिता शौर्यला न भेटल्याशिवाय एवढ्या लवकर घरी परत आलीच नसती.
आमदार शिर्के विचारतो, अर्पिता खरं खरं सांग, तुझ्या चेहऱ्यावर मला कळून येतंय तुला राग आलाय, दुःखी आहेस तू, काहीतरी बिनसलंय. तुला तेथे कुणी काही बोललं का? शौर्यशी भेटू नको वगैरे असं मन दुखावणारं काही बोललं का? सांग मला. अर्पिता सांगते, नाही बाबा, तसं काहीच नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, शौर्य झोपलेला होता म्हणून मला त्याला भेटता नाही आलं. आमदार शिर्के म्हणतो, बेटा खरं खरं सांग, नाहीतर मी आता तिकडे फोन लावू का? हर्षवर्धनला विचारू का? अर्पिता म्हणते, नाही बाबा, त्याची काही गरज नाहीये, फोन वगैरे लावू नका, मी तुम्हाला सांगतेय. आमदार शिर्के विचारतो, मग शौर्यला भेटता नाही आलं म्हणून तू दुःखी आहेस का? अर्पिता म्हणते, हो, पण मी नंतर त्याला भेटायला जाईल ना. असं म्हणून अर्पिता तेथून निघून जाते. आमदार शिर्केला मात्र संशय येतो की नक्कीच या मुलीचं काहीतरी बिनसलंय. पण अर्पिता, शौर्य आणि ऊर्जाचं एकमेकांवर प्रेम आहे याबद्दल आमदार शिर्केला काही सांगत नाही. आमदार शिर्केला याबद्दल काहीच कळलेलं नसतं. तर इकडे शौर्य हा झोपेत सुद्धा, ऊर्जा, तुझी आणि माझी जोडी एकदम चायचुई खारीखुरी असं म्हणत असतो. आणि तेवढ्यात तो आपला हात जोरात उचलतो, त्यामुळे त्याला हाताला दुखतं आणि तो झोपेतून जागा होतो. ऊर्जा ऊर्जा असं तो ओरडतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की हे सगळं माझं स्वप्न होतं आणि मी माझ्या घरी आहे, येथे काही ऊर्जा नाही आहे. शौर्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. शौर्यला आठवतं की ऊर्जा मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली होती आणि ती मला म्हणाली, शौर्य मला कळलंय तुझं माझ्यावर खरं खरं प्रेम आहे, तू माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्या मनात कोणतंही पाप नाही आहे, तू माझ्याविरुद्ध कोणताही कट नाही रचलाय, कोणतंच प्लॅनिंग नाही केलं आहे, हे मला कळून चुकलं आहे. हे आठवून शौर्य खूप खुश होतो. आणि मग ऊर्जा त्याला म्हणाली होती, शौर्य, हे 2 दिवस मी कसे काढलेत ना, माझं मलाच माहिती आहे. शौर्यने तिला विचारलं, खूप त्रास झाला का? ऊर्जा म्हणते, हो, खरंच खूप त्रास झाला. ऊर्जाला माझ्यामुळे त्रास झाला, तिला माझी किती काळजी वाटते. हे सगळं आठवून शौर्य खूप खुश होतो. त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. पण त्याच वेळेस शौर्यला हे सुद्धा आठवतं की त्याच वेळेस ICUमध्ये अर्पिता आली. अर्पिताने आपल्या लग्नाचा विषय काढला आणि ऊर्जाला समजलं की माझं अर्पिताशी लग्न जमलंय. त्यामुळे ती किती दुःखी झाली आणि रागावून तेथून निघून गेली. हे सगळं आठवून शौर्य टेन्शनमध्ये येतो, कारण ऊर्जाचा गैरसमज झालाय आणि आता हा गैरसमज कसा दूर करायचा हाच प्रश्न त्याला पडतो. इकडे आमदार शिर्के इन्स्पेक्टर मानेला कॉल लावतो आणि विचारतो, काय माने, तपास कुठपर्यंत पोहोचलाय? माने सांगतो, आमदार साहेब, तपास चालू आहे आमचा, पण स्केच मॅच होत नाहीये. शौर्यने सांगितलेलं स्केच आणि मारेकऱ्याचं स्केच ही 2 वेगवेगळी माणसं आहेत, त्यामुळे त्या गुंडाला पकडणं आम्हाला शक्य होत नाहीये. आमदार शिर्के विचारतो, तुम्हाला अजून एक विचारायचं होतं माने, जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये असतात आणि ती ऊर्जा शिंदे तेथे येते, तेव्हा ती एकटीच येते की बरोबर कोण असतं? इन्स्पेक्टर माने सांगतो, साहेब, तशी तर ती एकटीच येते. एकदा तिच्या आईबरोबर आली होती, कधी कधी पद्माबरोबर येते आणि कधी कधी. तर हा विचारतो, सांगा सांगा, कधी कधी कोण येतं? तो शौर्य जहागीरदार येतो का त्यांच्याबरोबर? आमदार शिर्के गप्प बसतो आणि मनातल्या मनात विचार करतो, आमदार, तो काय मला येडाबिडा समजतो की काय? शौर्य जहागीरदार हा माझा तुरुपचा एक काय, त्याची माहिती मी मांगी किंमत वसूल केल्यानंतरच तुला सांगणार, अशी नाही सांगणार फुकटात. आमदार शिर्के विचारतो, माने बोला, काय गप्प बसलात? माने सांगतो, नाही हो साहेब, ते दोघे तर दुश्मन आहे. आमदार शिर्के, तुम्हाला माहिती आहे ना, शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, ऊर्जा त्याच्याविरुद्ध केस लढतीये, दोघे एकत्र कशाला पोलीस स्टेशनमध्ये येतील? तर आमदार शिर्के विचारतो, माने, तुम्ही खरं बोलताय ना? माने सांगतो, ओ साहेब, तुम्ही माझ्यावर शंका घेताय का? तुमच्यामुळे तर माझं घर चालतंय. आमदार शिर्के म्हणतो, हो, मग हे लक्षात ठेवायचं की माझ्यामुळे तुमचं घर चालतंय ना, त्यामुळे काहीही बातमी मिळाली की सगळ्यात आधी मला कळवायचं. इन्स्पेक्टर माने हो म्हणतो. आमदार शिर्के फोन कट करतो. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय आणि ते शोधून काढावंच लागेल असा विचार आमदार शिर्के करतो. आणि इकडे हर्षवर्धन त्याच्या रूममध्ये विचार करत बसलेला असतो. विचार तांडव करत तेथे येते आणि विचारते, अहो, हे तुम्ही काय करताय? तुम्ही इतके शांत कसे बसू शकता? आईसाहेब, माझ्या मुलाचं लग्न त्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेशी लावून देताय आणि तुम्ही येथे इतके थंड कसे बसलेले आहात? हर्षवर्धन म्हणतो, विजया शांत हो, मी सगळं शांतपणे हँडल करतोय, तू सुद्धा इतकी व्हायबल होऊ नकोस. विजया म्हणते, अहो, मी कशी शांत राहू? तुम्ही असे कसं बोलू शकता? येथे मला स्वतःला हार्ट अटॅक यायची वेळ आली आहे तुमच्या शांतपणामुळे. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तू ओव्हर रिॲक्ट करतीये, इतकं जास्त रिॲक्ट करण्याची गरज नाहीये.
अर्पिताचं काय झालं, तिला फोन केला होतास का? विजया सांगते हो केला होता, पण येथे घरात काय चाललंय आणि तुम्ही असा शांतपणा का घेताय? हर्षवर्धन तिला समजावून सांगतो, विजया सध्या मला कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाहीये, ना ऊर्जा आणि शौर्याचं प्रेम ना पद्माची केस. माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते माझ्या मुलाची तब्येत, तो लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे. तर विजया म्हणते अहो हे पण कसं झालं? शौर्य त्या ऊर्जा शिंदेच्या प्रेमात कसा पडला? हर्षवर्धन म्हणतो तो प्रेमात पडलाय की दुसरं काहीतरी प्रकरण आहे हे शोधून काढावं लागेल. विजया विचारते दुसरं म्हणजे हे साधं सुद्धा प्रेम प्रकरण नाहीये का? तर हर्षवर्धन म्हणतो आता मी काहीच सांगू शकत नाही. ते दोघे नॅचरली एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत की मग ऊर्जा शिंदेने काही कट रचलाय. मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडूनच हवी आहेत. सहसा माझ्या नजरेतून काही सुटत नाही. मला याआधी शंका आली होती की शौर्याचं काहीतरी बिनसलंय, शौर्य आपल्यापासून काहीतरी लपवतोय. जेव्हा त्याची तब्येत बिघडली होती मग त्याचं होळीला ते होळी खेळून घरी येणं, त्याचं कामाकडे लक्ष न देणं, डायनिंग टेबलवर वेगळ्याच विचारात गुंग असणं, ही सगळी त्याचीच लक्षणं होती. पण आत्ता मला सगळे धागेदोरे लागताय की हे सगळं कशामुळे होत होतं. विजया विचारते पण आता काय करायचं? आपण जर असेच गप्प राहिलो ना तर आईसाहेब शौर्य आणि ऊर्जाचं लग्न लावून देतील आणि ती आपली सून बनून या घरात येईल. हर्षवर्धन म्हणतो तुला काय वाटतं आणि मी शांत बसून राहील का? हे असं काहीच होणार नाहीये. काही झालं तरी ती ऊर्जा शिंदे या घरची सून बनणार नाही. आणि मेन प्रॉब्लेम आईसाहेबांचा नाहीये तर प्रॉब्लेम शौर्याचा आहे. शौर्य त्या मुलीच्या प्रेमात पडलाय, तिच्या प्रेमात वेडा झालाय आणि आपल्याला त्याला ऊर्जापासून दूर करावं लागणार आहे. त्याच्या मनातील प्रेमाची झालर ही कमी करावी लागणार आहे. विजया विचारते पण शौर्य त्या चाळीतील मुलीच्या प्रेमात पडला तरी कसा? हर्षवर्धन म्हणतो आदित्य नाही का पडला? मग शौर्याने सुद्धा तेच केलंय. सध्या आपल्याला शौर्याकडे लक्ष द्यायला हवं आणि काही झालं तरी मी त्या ऊर्जा शिंदेला या घरची सून बनवू देणार नाही, एवढं तू लक्षात ठेव. म्हणजे हर्षवर्धनने ठरवलंय की ऊर्जाला आपल्या घरची सून बनवू द्यायची नाही. मग आता हर्षवर्धन यशस्वी ठरतो की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. इकडे दिव्या किचनमध्ये कॉफी बनवत असते आणि छबीदारे छबी मी तोऱ्यात उभी या गाण्यावर गाणं गुणगुणत डान्स करत असते. आदित्य तेथे येतो आणि तिला डान्स करताना गाणं म्हणताना पाहून विचारतो तू काय डोक्यावर वगैरे पडलीस का? घरात काय परिस्थिती आहे? माझ्या भावाला गोळी लागली आहे, घरात किती टेन्शन आहे आणि तू तर आनंद साजरा करतेयस, एवढा कसला आनंद झालाय तुला? तर दिव्या म्हणते अरे माझी ती आधीपासूनची सवय आहे, मी अशी गाणं गुणगुणत असते. आदित्य विचारतो तुला जे विचारलं त्याचं उत्तर दे ना, तू कसला आनंद साजरा करतेस? माझ्या भावाला गोळी लागली त्याचा की घरात किती टेन्शन आहे त्याचा? दिव्या चिडून म्हणते आदित्य हे काय विचारतोयस तू? तुला तरी कळतंय का? शौर्यला गोळी लागली याचा मला आनंद का होईल? तर आदित्य तिला जाब विचारतो मग तुझी बहीण आणि माझा भाऊ या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आता तुझी बहीण सुद्धा या घरची सून म्हणून या घरात येईल, त्याचा तुला आनंद झालाय का? दिव्या उत्तर देते त्याचा मला बिलकुल आनंद झालेला नाहीये आणि ती या घरची सून बनून यावी अशी माझी इच्छा नाहीये. आदित्य दिव्याला जाब विचारतो दिव्या खरं खरं सांग, हा सगळा तुझा आणि तुझ्या बहिणीचा प्लॅन तर नाहीये ना? तुम्ही दोघांनी मिळून तर शौर्यला फसवलं नाहीये ना? दिव्या चिडून म्हणते आदित्य असे आरोप माझ्यावर लावायचे नाही आणि तसं तर माझ्या बहिणीचा आणि माझा कॉन्टॅक्टच नाहीये. पण तुझा भाऊ तर तुझ्या घरातच राहतो ना, तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मग त्याने तुला का नाही सांगितलं की त्याचं ऊर्जावर प्रेम आहे? नाही ना? मग तू आधी तुझं घर पहा, तुझ्या भावाला जाब विचार. मला जाब विचारायची गरज नाहीये. आणि जशी माझी बहीण तसा तुझा भाऊ, दोघांनी सुद्धा आपल्यापासून लपवलंय हे लक्षात ठेव. आदित्य चिडून म्हणतो दिव्या मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय, जर मला हे कळलं की हा सगळा तुझा आणि तुझ्या बहिणीचा प्लॅन होता तर त्याचे परिणाम वाईट होतील, एवढं लक्षात ठेव. ती ऊर्जा कशी आहे मला माहीत नाहीये की तिचा स्वभाव कसा आहे, पण बाबांचं तिचं जे इक्वेशन आहे ना त्यानुसार ती आपल्या घरची सून न बनलेलीच बरी असेल असं मला वाटतंय, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून आदित्य रागारागाने तेथून निघून जातो. दिव्या चिडून म्हणते मला काय वेडबीड लागले काय त्या ऊर्जाला या घरची सून बनवून आणायला? अरे मी जर तिला या घरची सून बनवून आणलं ना तर माझंच भांडाफोड होईल. कारण मी माझ्या माहेरी सांगितलंय या घरात मला खूप मान आहे, खूप इज्जत आहे. आणि जर ऊर्जा या घरची सून बनून आली तर सगळ्यांना समजेल मला या घरात काडीची किंमत नाहीये, सगळे माझा अपमान करतात. त्यामुळे काही झालं
तरी मी ऊर्जाला या घरची सून बनवू देणार नाही असा ठाम निर्धार दिव्यासुद्धा करते. म्हणजे एक कुमुदिनी आजी सोडली तर अख्खं जग शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न करतंय. इकडे ऊर्जा चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर येऊन बसते आणि तेवढ्यात हा चायवाला तिच्यासाठी मस्त गरमागरम चहा आणून देतो. ऊर्जा त्याच्याकडे पाहते तर त्याने एक टी शर्ट घातलेला असतो ज्यावर बाई तुझा आशीर्वाद असं लिहिलेलं असतं. ऊर्जा विचारते, अरे हे काय तुझ्या टी शर्टवर बाई तुझा आशीर्वाद? तर हा चहावाला सांगतो, ओ ताई, आता जे खरं आहे जे मनात आहे ते शर्टवर लिहिलं आहे, त्यात काय नवीन? ऊर्जा विचारते, म्हणजे काय? तर हा चहावाला सांगतो, आता माझं संपूर्ण आयुष्य बाईच्या आशीर्वादावरच अवलंबून आहे. माझ्या आईने मला आशीर्वाद दिला म्हणून गाव सोडून मी या मोठ्या शहरात आलो. मग तुम्ही मला आशीर्वाद दिला म्हणून येथे माझी चायचुईची गाडी उभी राहिली आणि अख्ख्या जगाची आई, ती आई तुळजाभवानी, तिचा आशीर्वाद तर माझ्यावर आहेच म्हणून माझा हा व्यवसायसुद्धा खूप चांगला चालतोय. म्हणूनच माझ्या टी शर्टवर मी हे लिहिलंय, बाई तुझा आशीर्वाद. ऊर्जा खूप खुश होते आणि म्हणते, खरंय तुझं चायचुई, आणि बाईचा आशीर्वाद आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आईमुळे. माझ्या आईचासुद्धा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे. तिच्यामुळेच आज मी जे काही केलं ना तिच्यामुळेच शक्य झालं आहे. चायचुई खूप खुश होतो आणि मग थोड्या वेळानंतर खत्री वकिलांचा असिस्टंट तेथे येतो आणि तो ऊर्जाला विचारतो, ॲफिडेविट तयार झाले का? ऊर्जा त्याला सांगते, हो हो झाले सगळे ॲफिडेविट तयार, आणि ॲफिडेविटचे 1200 रुपये तो लिहून ठेवतो. ऊर्जा म्हणते, फक्त 1200 रुपये झाले का? अरे एवढं मोठं कर्ज आहे माझं, ते कसं फिटायचं? तर हा असिस्टंट म्हणतो, ऊर्जा एवढे मोठे पैसे तू डोक्यावर का घेतले? ऊर्जा सांगते, थोडी गरज होती तेव्हा पैसे घेणं गरजेचं होतं. तर हा वकील म्हणतो, ठीक आहे, एक केस फाईल करायची आहे, ती केस तू फाईल कर, आजच्या आज कर, म्हणजे तुला जास्त पैसे मिळतील, तुझ्या कर्जाचा भार थोडा कमी होईल. ऊर्जा म्हणते, अजून थोडी मदत करतो का? काउन्सिलिंगचं काही काम असेल ते सुद्धा सांग. तर हा वकील मित्र म्हणतो, अगं ऊर्जा, एवढ्या कामाचा भार तुला सोसवणार आहे का? उगच तुझी तब्येत वगैरे खराब व्हायची एवढी कामं करू नको. खत्री सर कोठे लगेच पैसे मागताय? पैसे मागायला द्यायला थोडा उशीर झाला तरी काही फरक पडणार नाही आहे. पण ऊर्जा म्हणते, नाही, मला लवकरात लवकर हे कर्ज फेडायचं आहे, कारण माझ्या आईलासुद्धा आता कळलं आहे आणि मला कोणाचंही कर्ज जास्त वेळ डोक्यावर ठेवायचं नाही आहे. वकील म्हणतो, ठीक आहे, मी तुला अजून कामं कशी मिळतील त्याकडे लक्ष देतो. ऊर्जा म्हणते, थँक्यू. हा वकील निघून जातो. ऊर्जा चहाचा ग्लास हातात घेते आणि चहा पिऊ लागते आणि तेवढ्यात शौर्य तेथे येतो. शौर्याला पाहून ऊर्जा खूप खुश होते आणि ऊर्जाला शौर्य म्हणतो, चल तू फक्त चहाच पिते का? अगं चहाबरोबर खारी नाही खाल्ली तर काय मजा आहे. एवढ्या दिवस मी नव्हतो, आता मी परत आलोय. चल आपली चायचुई खारीखुरी आपण पुन्हा एकदा एन्जॉय करूया. शौर्याला पाहून ऊर्जा खूप खुश होते. शौर्याच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो. परंतु हे नक्की स्वप्न असेल, कारण शौर्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये तो इतका रेडी होऊन तयार होऊन येऊ शकत नाही, एवढं मात्र खरं. नक्कीच हा ऊर्जाचा भ्रम असेल. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होऊ नये यासाठी सगळे ताकद लावत आहे. एकीकडे हर्षवर्धन आणि विजयाने ठरवलंय हे लग्न होऊ द्यायचं नाही, आणि दिव्याने सुद्धा उडी मारली आहे, मी सुद्धा ऊर्जाला या घरची सून बनू देणार नाही, माझी जाऊ बनवू देणार नाही. पण ऊर्जा मात्र शौर्याच्या प्रेमात वेडी झाली आहे आणि शौर्य तर आधीपासूनच वेडा आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य हा चक्क हर्षवर्धनला ऊर्जा आणि त्याच्या प्रेमाबद्दल सांगण्याचं ठरवणार. शौर्यला हे माहीत नसेल की आपल्या बापाला आधीच आजीने सगळं सांगितलंय. शौर्य हा हर्षवर्धनला म्हणणार, बाबा तुम्ही जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत ऊर्जाच्या सेफ्टीची काळजी घ्या, आणि मी तुम्हाला हे का सांगतोय ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, कारण माझं ऊर्जावर आणि तो पुढे काही बोलणार. इतक्यात हर्षवर्धन म्हणेल, शौर्य बेटा मला सगळं माहिती आहे, मला सगळं कळलं आहे. हे ऐकून शौर्याला जबर धक्काच बसणार की यांना हे सगळं कसं कळलं, आणि शौर्याला हर्षवर्धन सांगेल का, किंवा मग हर्षवर्धन शौर्याला त्याची प्रेम कहाणी विचारेल आणि शौर्य आपली सगळी प्रेम कहाणी हर्षवर्धनला सांगेल का, हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि मग इकडे चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर जेव्हा ऊर्जा असेल
ते शौर्य तर नाही, पण मंग्या येणार. मंग्या हा ऊर्जावर खूप चिडेल आणि ऊर्जाला जाब विचारेल, ऊर्जा हे सगळं तुझं काय चाललंय? तू त्या शौर्याची इतकी काळजी करतीयस, शौर्याला गोळी लागली तर तू पोलीस स्टेशनमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये धावत पळत गेलीस, त्याची एवढी का काळजी करतीयस? तुला तर शौर्य आवडत नव्हता ना, त्याने तुझा विश्वासघात केला होता, तू त्याच्यावरच सगळी नाती तोडली होती. पण तू त्याच्या पैशाला भुललीये, त्याच्याकडे खूप पैसा आहे म्हणून त्याच्या मागे मागे करतेस ना तू. हे ऐकून ऊर्जाला खूप राग येईल आणि ऊर्जा चक्क या मंग्याच्या सणसणीत मुस्काटात मारणार, त्याचं थोबाडच फोडणार. त्यामुळे मंग्यालाही जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.